किसी का देखो ये जिंदा है। So hello guys, after 2 years I'm back on YouTube. Yeah, finally. So the thing is now it's 4:56 in the morning and we are going for कोकण रत्नागिरी राइड. So अभी मैं आपको फटाफट चीज़ें दिखा देता हूँ क्या है क्या नहीं, मतलब क्या क्या पैकिंग है. सो दिस इज़ माई लगेज फॉर 2 days. यहाँ पे मेरे सैडल बैग्स है एंड एक बैकपैक है जो मैं मेरे पीछे लगाऊंगा एंड दीज आर माई नी गार्ड्स जो मैं अभी पहनूंगा. एंड यहाँ पे हेलमेट, ग्लोव्स और बाकी सारी एक्सेसरीज. ये एक फ़ोन चेस्ट माउंट है जिससे मैं POV वीडियोस निकालूंगा. एंड वहाँ पे मेरा राइडिंग जैकेट है. So John Abraham from Misho is here, guys. So guys, this is my outfit of the day. कैसा लग रहा है? So this is how the machine is looking right now. यहाँ पे बैग्स माउंटेड है विथ कवर्स बारिश के लिए. एंड यहाँ पे रेनकोट है मेरा. अभी तक मैंने बस राइडिंग जैकेट ही पहना है. उसके ऊपर रेनकोट बाद में पहनूंगा अगर बारिश हुई, नहीं तो गर्मी में नहीं मरूंगा. सो गाइज वी आर इन द भोर नाउ. यहाँ से भोर घाट स्टार्ट होता है एंड यहाँ हमारे बाइक है. एंड यहाँ पे कुछ स्पॉट दिखाता मुझे. सो ऑलमोस्ट कुछ 60 किलोमीटर हुआ है अभी और बहुत बाकी है और 250 किलोमीटर्स बाकी है. उस स्पॉट पे चलते हैं. लाइफ में मैं ऐसा फर्स्ट टाइम इतना सोलो राइड कर रहा हूँ. नहीं तो अभी तक इतना किया नहीं था मैंने, और वो भी स्टे वाला. I think I know this place. Oh, I know. This is that I think Necklace Point view or something. I don't know here the board is here or not. So, wow, this is so beautiful view. ये लोग यहाँ से जाने के बाद मैं आपको दिखाऊंगा. जल्दी निकलो. ये लोग यहाँ से जाने के बाद मैं आपको दिखाऊंगा. जल्दी निकलो. Oh my God, looking like a wow. So this is our next stop, we can say, in Bhor Ghat. I don't know which dam it is, but view बहुत अच्छा है, एक नंबर. And we have a very big problem here. मला आता इकडे येऊन मी आता गणपतीपुळे आणि रत्नागिरीच्या मध्ये एक फार्म हाऊस आहे तिथे थांबलोय. एक अरे कहना क्या चाहते हो? हा एक Airbnb आहे. सो मी इथे थांबलोय. आज माझा प्लॅन होता की इथल्या ॲटलिस्ट आजूबाजूचा एरिया फिरून घ्यावा, बट इथे आलो मी, जेवलो आणि थोडा रेस्ट केला आणि मला असं वाटलं की पाऊस नसेल तर मी जाईन, पण पाऊस एवढा पडतोय भाई, जायची इच्छाच नाही आता. असं वाटतं इथंच राहावं.
इथंच घर बनवावं आता. एवढं भारी वाटतं, इथलं वातावरण एवढं भारी आहे ना. गाडी पण इथे उभी आहे, मस्त पावसात दिसतंय, खूप मस्त वातावरण आहे. आणि हा असा हॉटेल आहे इथे. हा झोपाळा, त्याला काय बोलतात, झोपाळा बोलतात काय बोलतात मला माहीत नाही, तो इथे आहे. हा असा रूम आहे. इथे ओव्हन आहे, फ्रीज आहे आणि अजून भरपूर सामान आहे, बट लाईट नाही. वा, बट इथला हा जो व्ह्यू आहे खतरनाक भाई, फुल पैसा वसूल व्ह्यू. ओ माय गॉड. इथे जकुझी आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आजचा हा जो ब्लॉग आहे तो थोडा हिंदी मराठी मिक्स आहे, कारण की मी बोलताना पण असंच बोलतो, मला इंग्लिशपेक्षा हिंदी हार्ड वाटते बोलायला. तर तुम्ही याचे प्रिव्हियस ब्लॉग जर बघितला असेल तर मी असं बोलताना बाई हमका तुमका माझा चालूच असतं. नागपुर के आपके महिला चौतऱ्यावरती म्हणजे चौतऱ्यावरती चढ़ने चाहती है वो हमके एक खुशी में मनो के मी सांगते को महिलों के प्रवेश चौथऱ्याच्या स्त्रिया पुरुष आणि आपका खालून दर्शन हो जाती है. आणि हा ब्लॉग मी असा यूट्यूब कंटेंटसाठी बनवतच नव्हतो. एक मी असं फिरायला आलो आहे, मी सोलो राईडला फर्स्ट टाईम आलो आहे, तर मला अशा माझ्या मेमरीज कॅप्चर करण्यासाठी मी हा ब्लॉग बनवतो आहे. नंतर मला असं यूट्यूबवर टाकेन का ना टाकेन मला माहीत नाही, टाकलं तरी पण मला व्ह्यूजचा घेणं देणंच नाही की व्ह्यूज येतील नाही येतील. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मला हॉटेलमध्ये मला भूक लागलेली बेसिकली, तर मी काकांना विचारलं, काका इथं आसपासचं दुकान आहे, कारण का हॉटेलच्या मतलब त्या म्हणजे त्या हॉटेलमध्ये काही खायला नव्हतं, ब्रेकफास्ट वगैरे त्यांच्याकडे काहीच नव्हतं, तर मला खूप भूक लागलेली. तर त्यांना मी विचारलं की इथं खायला काय आहे का आसपास. ते म्हणजे 5 मिनटं अंतरावर चालत गेल्यावरती एक दुकान आहे. इथे मी एका चौकात येऊन पोचले, त्या गावापासून लांब. इथे कुठलं दुकानच नाही. मी इकडून चालत आलो असा, आणि आता मी एका असं एक चौक आहे इथं पोचलोय. कुठं दुकान आहे काका? नाव घेऊन मी ज्या दिशेने म्हणजे ज्या दिशेने हॉटेलच्या रस्त्याला एंटर झालेलो त्या रस्त्याला चालतोय आता, कारण की मला खूप जास्त भूक लागली. मला भुकेने डोका दुखतो. आता सकाळी फक्त मी भुर्जीपाव खाल्ला आणि आल्यावरती इथं भाकरी डाळ आणि चिकन एवढंच खाल्लंय. त्याच्यामुळे मला खूप भूक लागलेली आहे. तर मी चालत जातोय, होपफुली मला काहीतरी पुढे भेटेल. मी आता 27 मिनटं चाललोय बरोबर. दुकान दाखवतो तुम्हाला. दुकान बंद आहे. मेरे को नहीं आना है नेचर में, मेरे को सिटी. मुझे अपने घर जाना है. तिथला एक लोकल होता, त्याला मी विचारला की दुकान आहे का, तर हा इथे एक दुकान आहे. कुरकुरे आणि एक गुड डे बिस्किट घेतलेला आहे मी. गुड डे बिस्किट सकाळला होऊन जाईल नाश्त्याला. इथून परत आपल्याला अर्धा तास हॉटेलकडे चालायचं आहे. म्हणजे आपला डेलीचे 10,000 स्टेप आरामात. म्हणजे आपला डाईट तर नाही होत आहे पण वर्कआउट तरी होत आहे. इथे एक जिम पण आहे, तर मी ट्राय करेन सकाळी उद्या इथे जिमला जायला. सो डे 2 इन रत्नागिरी. आणि आता मी जात आहे गणपतीपुळे. गणपती मंदिरामध्ये दर्शन घ्यायला पूर्ण रेडी झालो आहे, पण बाहेर पाऊस पडतो, तर मी आता ह्याच्यावरती रेनकोट घालणार आहे आणि रायडिंग बूट्स घालणार आहे. आणि बॅगमध्ये मी स्लिपर्स घेणार आहे. एक सॅडल बॅग आणली त्याच्यामध्ये, नॉट सॅडल बॅग, एक बॅकपॅक आणलेला पाठीमागे लावायला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. तर आता मी गणपतीपुळेच्या गणपती मंदिरात आलेलो आहे आणि आतमध्ये एंटर करतोय. आज आपला 3रा दिवस आहे इथे आणि आता मी इथून निघतोय. आणि निघायच्या आधी मला काही गोष्टी चेक करायच्या आहेत. फर्स्ट चेन लूप करायची आणि सेकंड टायरमधली हवा चेक करून जर कमी असेल तर ती भरायची आहे. तर मी हवा भरण्यासाठी हा टायर इन्फ्लेटर आणलेला सोबत. आणि आता बाहेर पाऊस खूप वाढत चाललेला आहे, तो एक टेन्शन. आणि चेन लूप मोस्ट इम्पॉर्टंट
3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात राईडसाठी. एक म्हणजे चेन लूप मस्ट आहे, टायर इन्फ्लेटर हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे ट्यूबलेस टायर आहे तर ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे हवा भरण्यासाठी टायरमध्ये. प्लस ह्याच्यामध्ये हवा पण दिसते आपल्याला किती आहे, ह्याचा यूज सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि थर्ड इज पॉवर बँक. पॉवर बँक म्हणजे खूप अंडररेटेड गोष्ट आहे. जर तुमचा फोन स्विच ऑफ झाला राईडमध्ये, तुम्हाला व्हिडिओ काढता काढता बॅटरी लो झाली, मॅप बघायचा आहे, तर त्या टाईमला पॉवर बँक खूप युजफुल आहे. आणि जर तुमच्याकडे तुमचा मोबाईल जर वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो तर वायरलेस पॉवर बँक घ्या, जेणेकरून जर तुमच्या पोर्टमध्ये जरी पाणी गेला चार्जिंगच्या पोर्टमध्ये तरी तुम्ही वायरलेसचं चार्जिंग करू शकता. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कॅश सोबत ठेवा, कारण की सगळीकडे गुगल पे चालत नाही. सो वी आर फुल्ली गेअर्ड अप नाव. आत्ता फक्त याच्यावरती रेनकोट घालायचा आहे बिकॉज बाहेर पाऊस खूप चालू आहे. आणि त्याच्यानंतरला मला चेन लूप आणि टायरमध्ये हवा चेक करायची आहे. थोडा चॅलेंजिंग आहे बिकॉज खूप जास्त पाऊस आहे बाहेर, बट मॅनेज करावं लागेल. आता मी एक सावर्डे म्हणून एक सिटी होती, सिटी गाव, त्याच्या थोडा पुढे आलेलो आहे. आणि आता एक कोकण डायनिंग हॉटेल आहे, एक कोकण डायनिंग हॉटेल आहे, तिथे मी जेवायला बसलो आहे. आणि इथला व्ह्यू खूप खतरनाक आहे. हा असा व्ह्यू आहे इथं, मस्त वाटतं इथे बसून जेवायचं. आता इथे मी एक सुरमई थाळी ऑर्डर केलेली आहे, सुरमई थाळी आणि कोलबी फ्राय. मस्त पाऊस पडतं बाहेर आणि मजा येईल खायला. आणि तसंच मी फोन यूज करायला मला खूप हार्ड होतं पावसामुळे, त्याच्यामुळे एका ठिकाणी थांबून मी असा एक पाऊस घेतला आहे. त्याच्यामध्ये फोन टाकून मी यूज करू शकतो जरी पाऊस वरनं पडत असेल तर. बाकी मी आतून पूर्ण भिजलेलो आहे, रेनकोट घालून पण भिजलो कसं माहीत नाही मला. पॅन्टच्या आतमधून पाणी जीन्समध्ये गेलं आहे पूर्ण डोपराच्या पण वरपर्यंत. तर ही अशा प्रकारची थाळी आहे. आता सुरमई फ्राय, रशामधली सुरमई, हे काय मला माहीत नाही पण असंच दिसतंय, सोलकढी आणि इथे कोळंबी फ्राय.